सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गणेश दर्शनासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सागवेकर कुटुंबियांकडून मनपूर्वक स्वागत. आपल्या धर्मग्रंथातील कथेनुसार एकदा ऋषी दुर्वासा यांच्या श्रापामुळे स्वर्गातील वैभव नष्ट होत चालले होते. तेव्हा सर्व देव मिळून श्री विष्णूकडे गेले. भगवान श्री विष्णूंनी देवांना सांगितले की राक्षसांना सोबत घेऊन आपण समुद्र मंथन करावे आणि हे सुद्धा सांगितले की समुद्रातून जेव्हा अमृत निघेल ते प्राशन करून देवी देवतांनी अमर व्हावे. वासुकी नागाची दोरी आणि मंदार पर्वताच्या साहाय्याने समुद्र मंथन सुरू केले. समुद्र मंथनातून एकूण 14 रत्न निघाले. सर्वप्रथम समुद्र मंथनातून एक काळे कुठ्ठ विष निघाले. ते पाहून देवी देवता आणि राक्षस भयभीत झाले. तेव्हा सृष्टीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने भगवान शंकरांनी ते काळे कुट्ट विष प्राशन केले. याचा अर्थ असा आहे की परमात्मा प्रत्येक माणसाच्या मनात वासला आहे. जर आपल्या सर्वांची परमात्मा रूपी अमृत प्राशन करण्याची इच्छा असेल तर सर्वांना मनाचं मंथन करायला लागेल. जेव्हा आम्ही सर्व मनाचे मंथन करू तेव्हा सर्वप्रथम आपल्या मनातून वाईट विचार रूपी विष बाहेर निघेल. दुसऱ्या क्रमांकावर मंथनातून कामधेनू गाय निघाली. ती अग्निहोत्री यज्ञाची सामग्री उत्पन्न करणारी गाय होती. म्हणून कामधेनू गायला ब्रह्मवती ऋषींनी धारण केले. कामधेनू गाय ही मनाच्या निर्मळतेचे प्रतीक आहे, कारण कोणत्याही मनुष्याच्या मनातून वाईट विचार निघून गेल्यावरच त्याचं मन निर्मळ होते. तिसऱ्या क्रमांकावर उच्चश्रव घोडा निघाला. तो पांढरा शुभ्र होता. त्या घोड्याला राक्षसांचा राजा बळीने धारण केले. मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर उच्चश्रव घोडा हा मनाच्या गतीचे प्रतीक आहे. चौथ्या क्रमांकावर मंथनातून ऐरावत हत्ती निघाला होता. त्याचे 4 मोठमोठे दात होते. त्याची चमक कैलाश पर्वताहून अधिक होती. ऐरावत हत्ती बुद्धीचे प्रतीक आहे आणि त्याचे 4 मोठे दात म्हणजे लोभ, मोह, वासना आणि क्रोधाचे प्रतिनिधित्व करतात. शुद्ध आणि निर्मळ बुद्धीने 4ही विकारांवर अंकुश ठेवून परमात्मा प्राप्ती करू शकतो. 5व्या क्रमांकावर मंथनातून कल्पवृक्ष निघाला होता. सर्व इच्छा पूर्ण करणारा ह्या कल्पवृक्षाला स्वर्गात स्थापित केले. कल्पवृक्ष आपला सर्व इच्छांचे प्रतीक आहे. जर तुम्ही आपल्या जीवनात परमात्मा रूपी अमृताला प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छांचे त्याग करावे लागेल. जर मनात इच्छा असतील तर तुम्ही परमात्माला प्राप्त करू शकत नाही. 6व्या क्रमांकावर मंथनातून सुंदर अप्सरा निघाली होती. तिने सुंदर वस्त्र आणि आभूषण धारण केले होते. अप्सरेला देवतांनी आपल्याकडे ठेवून घेतले. जेव्हा आपण एका विशिष्ट कामात मग्न असतो तेव्हा आपल्या मनात वासना उत्पन्न होऊन आपले मन विचलित करण्याचा प्रयत्न करते. त्या स्थितीत आपल्याला मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. 7व्या क्रमांकावर मंथनातून देवी लक्ष्मी निघाली होती. लक्ष्मीला पाहून सर्व देवांना आणि राक्षसांना वाटले की ती आपल्याला मिळेल, परंतु देवी लक्ष्मींनी भगवान श्री विष्णूंना आपले पती म्हणून स्वीकारले होते. लक्ष्मी धन, वैभव, ऐश्वर्य आणि इतर प्रपंची सुखाचे प्रतीक आहे. 8व्या क्रमांकावर वारुणी देवी निघाली होती. सर्व देवतांच्या संमतीने तिला राक्षसांनी घेतले. वारुणीचा अर्थ आहे मदिरा म्हणजे नशा. ही सुद्धा एक वाईट वृत्तीच आहे. मनुष्याला कोणतीही नशा असो ती जगासाठी आणि समाजासाठी घातकच आहे. जर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम नशामुक्त व्हावं लागेल. 9व्या क्रमांकावर मंथनातून चंद्रमा निघाले होते. भगवान शंकरांनी त्यास आपल्या मस्तकावर धारण केले.
चंद्रमा शीतलतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपले मन वाईट विचार, लालसा, नशा ह्याच्यापासून मुक्त होईल तेव्हा ते चंद्रमासारखे शीतल होईल. परमात्मा प्राप्ती करण्यासाठी सर्वांना अशांत मनाची आवश्यकता आहे. 10व्या क्रमांकावर मंथनातून कौस्तुभ मणी आले होते, ज्याला भगवान श्री विष्णूंनी धारण केले. मणी भक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा आपल्या मनातून सर्व विकार निघून जातील तेव्हा आपल्या मनात फक्त भक्तीच उरेल. हीच भक्ती आपल्याला परमात्म्याची अनुभूती देईल. 11व्या क्रमांकावर पारिजातक वृक्ष निघाले होते. या वृक्षाची विशेषता होती की त्याला स्पर्श करताच शरीरातील सर्व थकवा दूर होत असे. त्यालाही देवतांनी आपल्याकडे ठेवून घेतले. याचा अर्थ असा आहे की मनुष्य यशस्वी होण्याआधी त्याला मिळणारी शांती, जेव्हा आपण परमात्म्याच्या समीप जातो तेव्हा आपला विकाररूपी थकवा कुठल्या कुठे निघून जातो. समुद्र मंथनातून 12व्या क्रमांकावर शंख निघाला होता, ज्याला भगवान श्री विष्णूंनी स्वतःकडे ठेवले. शंखाला विजयाचे प्रतीक मानतात आणि त्याला शुभ मानले जाते. आपल्या पुराणशास्त्रानुसार आपण जेव्हा परमात्मा रूपी अमृतपासून एक पाऊल मागे असतो तेव्हा मनाचा रिकामेपणा ईश्वरीय नादाने भरून जातो आणि या स्थितीमध्ये गेल्यावरच आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार पाहायला मिळतो. समुद्र मंथनातून सर्वात शेवटी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे निरोगी शरीर आणि निर्मळतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपले शरीर निरोगी आणि मन निर्मळ असेल तेव्हा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. ह्याचा अर्थ असा आहे की 5 कर्मेंद्रिय आणि 5 जनेंद्रिय आणि अन्य म्हणजे बुद्धी, चित्त आणि अहंकार. जर आपण ह्या सर्वांवर नियंत्रण करू शकलो तरच आपल्या जीवनात परमात्मा अर्थात अमृताची प्राप्ती होईल.